काल संध्याकाळी 7च्या सुमारास तुळजापूर नाका ब्रिजवरती जी घटना घडली, एक स्विफ्ट डिझायर गाडी ती शॉर्ट सर्किटने पेट घेतली. तर ही गाडी पेट घेण्याचं कारण काय? अशा भरपूर घटना आता सध्या आपल्या महाराष्ट्रात सुरू आहेत. तर यामध्ये होतं आहे काय की आपल्या वाहनांना आपण एक्स्ट्रा बल्ब लावतो, जे कंपनी सोडून आपण जे विदाऊट किंवा हाय पॉवरचे आपण व्होल्टेजचे बल्ब लावतो. तर त्यामध्ये असं होतं की त्या वायरिंग गरम होऊन वितळल्या जातात. वितळल्या जाण्याने शॉर्ट सर्किट होऊन ती गाडी पेट घेतली जाते. तर सर्व चालक मालक यांनासुद्धा आमची विनंती आहे की कृपया आपण जे कंपनीचे ज्या त्या गाडीला जे ते बल्ब सूट होतात किंवा मॅच होतात, तर कृपया आपण असल्याच आपल्या वाहनासनीला असेच बल्ब वापरावे आणि असे अपघात टाळावे. जी घटना घडली त्याचे ड्रायव्हर महादेव यांनी आम्हाला सांगितलं की आम्ही सोलापूर शहरात बेंबळे तालुका धाराशिव इथून आम्ही शॉपिंगसाठी आलो होतो. तर शॉपिंग करून ह्याने सोलापुरातून धाराशिवकडे प्रवास करत असताना तुळजापूर नाक्यावरती त्यांनी आपला प्रवास थांबवल्यानंतर त्यांना गाडीतून धूर यायला लागला होता. हे दिसून आल्यानंतर चालक महादेव यांनी आपली दक्षता घेऊन त्यांनी गाडी साईडला घेतली. गाडी साईडला घेऊन त्यांनी तो मोठा अनर्थ त्यांनी टाळला की तिथं कुठलीही जीवितहानी झाली नाही, परंतु त्यामध्ये गाडी मालकाचं खूप मोठं नुकसान झालेलं आहे. गाडी पूर्णपणे जळून राख झालेली आहे. तर कृपया सर्व चालक मालकांना विनंती आहे की कृपया आपण आपल्या वाहनांची आणि स्वतःची योग्य अशी काळजी घ्या. जय हिंद, जय महाराष्ट्र. मीच कॉल दिला यांना. हां, मला कॉल पडल्या मी PI साहेबांना फोन केला. कॉल यायच्या अगोदर मी जाऊन सांगितलं त्यांना. नाही, कॉल दिला मी साहेबांशी बी झालं बोलणं त्या टायमाला. तुम्ही माघारी येताना त्याच रूट नाही माघारी येताना बंद मोठं पास केला त्याला खंबा दिला आमच्या काय समोर घ्यायचा म्हणतो खंबीला तुझं काय तिथं फक्त बरोबर नशीब असली तरी नाही त्यांनी ऑलरेडी 5 मिनिटं आधी निघालते. ते काहीतरी करत होते, ते काहीतरी झालं होतं तिथं बाहेरून ते काहीतरी करतं ते ओपन करून त्यांनी मध्ये नव्हते. जर आग लागली असते ना लॉक आणि ऑटोमॅटिक गाडी जी असताची गाडी नवीन जनरेशन डोर लॉक होऊन गेला असता. हां, डोर लॉक झाले असते. नशीब डोरसुद्धा लॉक झाले नाही ते. चलो उशीर होते बरोबर आपल्याला त्यांचं झाल्यावर आता झाले नाही अर्धा तास झालं शॉर्ट सर्किट. नमस्कार. आपण जी घटना आता सध्या पाहिली, तर यामध्ये विशेष सहकार्य आपले फायर ब्रिगेडचे फायरमॅन आहेत, आपल्या जोडपापेठ पोलीस स्टेशनचे PSI माननीय येळे साहेब यांचंसुद्धा आणि त्यांच्या टीमचंसुद्धा विशेष सहकार्य लागलं. त्यामुळे ही सगळ्यात मोठी दुर्घटना ही टळलेली आहे. यामध्ये कुठलीही जीवितहानी नाही आहे. त्यामुळे पोलीस प्रशासनाचे सुद्धा आम्ही आभार मानतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.